नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग आला बाबा, जरा लवकरच आला. तर 29 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आता आजच्या भागानंतर बाजी पलटणार आहे ती अशी की प्रिया आतापर्यंत अर्जुन सायलीवर लक्ष ठेवत होती, पण आता अर्जुन सायली प्रियावर लक्ष ठेवणार आहे. आजचा भाग पण इंटरेस्टिंग दाखवलाय त्यांनी, शेवटपर्यंत बघत राहा. प्रिया नाटकं करत असते, सुरुवातीलाच दाखवलं त्यांनी, इतक्या वर्षानंतर माझ्या बाबांचं प्रेम मिळालं मला पूर्णाजी, आणि आज बाबांनी मला नाकारलं ग. मग पूर्णाजी म्हणतात, बाळा रडू नकोस, माहेर तुटणं काय असतं ना ते कळतंय ग मला. पूर्णाजी तन्वीला अशा जवळ घेतात, म्हणतात बेटा सगळं ठीक होईल, नको टेन्शन घेऊस, एवढं आम्ही आहोत ना तुझ्यासाठी. आता लगेच प्रिया मनात विचार करायला लागते, हे अर्जुन सायली अजून का नसतील आले, काय करत असतील हे बाहेर, त्यांना काही पुरावा मिळाला असेल का आश्रमाजवळ. प्रियाच्या मनात हे चालू असताना कल्पनाताई म्हणतात, अगं बेटा तन्वी आम्ही आहोत ना, तू इतका विचार नको करूस ग, होईल सगळं नीट व्यवस्थित. यांना वाटतंय ही माहेरचे दुखावले गेलेत म्हणून टेन्शनमध्ये, पण हिच्या डोक्यात काहीतरी चौथंच चालू आहे. पण असो, आता लगेच प्रिया म्हणते बरं का, प्रिया कल्पनाताईंना म्हणते, आई मी जरा पडते हो, मला जरा डोकं गरगरल्यासारखं होतंय. पण पूर्णाजी तिला पडू पण देत नाही. पूर्णाजी म्हणतात, नको नको बेटा तू इथेच बस बरं माझ्याजवळ, म्हणजे मला बरं वाटेल. कशी गो माझी सोनाती, आणि पूर्णाजी तिला समोरच बसवतात. पण असो, आता अर्जुन सायलीचं डिस्कशन दाखवलंय त्यांनी. अर्जुन आणि सायली ऑफिसमध्ये आहेत अर्जुनच्या. तर आता ती सायली म्हणत असते, आश्रमाच्या बाहेर आपल्याला काही नवीन माहिती मिळाली असं मला वाटत नाहीये. काय हो तुम्हाला काय वाटतंय, आणि कसला एवढा विचार करताय तुम्ही. आता अर्जुन म्हणतोय सायलीला, हे बघा सायली, प्रिया आणि विलास थिएटरमधून एकत्र निघाले होते. त्या छोट्या मुलाने पण तेच सांगितलं की एकत्र बघितलं ना त्याने प्रिया आणि विलासला, म्हणजे त्या आश्रमात पण ते एकत्रच सोबत गेले असणार आहेत. म्हणजे मधुभाऊ जेव्हा आश्रमात गेले त्यांना तर तिथे साक्षी आणि विलासच दिसले, मग प्रिया कुठे मिसिंग होती. त्यावर सायली म्हणते, अहो ती म्हणाली होती ना ती लपून बसली होती भांडणामुळे. अर्जुन म्हणतो, नाही नाही काहीतरी वेगळं कनेक्शन आहे, थांबा थांबा. असं म्हणून त्याने आता ती व्हिडिओ क्लिप काढली आहे ज्यात त्याने प्रियाचं रिक्रिएशन केलं होतं ना, तर ते सगळं तिने त्यात कबुली जबाब दिला ना, ती इथे उभी होती, तिथे उभी होती, मग तिकडनं गोळी झाडली गेली, ते सगळं तो त्याच्या लॅपटॉपवर बघतो अर्जुन. ती क्लिप पाहिल्यानंतर अर्जुन म्हणतो, प्रिया काय म्हणाली आहे यामध्ये की तिच्या समोर मधुभाऊ आणि विलास होते, आणि मधुभाऊ म्हणत होते की त्यांच्या समोर विलास आणि साक्षी होते, याचा अर्थ ते चौघेच्या चौघे आश्रमातच होते ना तेव्हा. मग प्रिया का लपली असेल तिथे. मग सायली म्हणते, अहो ती म्हणाली ना ती मधुभाऊ आणि विलासच्या वादावादीला घाबरून ती लपली होती म्हणून, तसं दिलंय ना तिने जबाब. त्यावर अर्जुन म्हणतो, हो पण ती आधी का नाही आली मग मधुभाऊंसमोर, भांडणं होण्याच्या आधी का नसेल आली, ती आधीच लपून बसली असेल ना. म्हणजे यामागे काहीतरी यांचा प्लॅन आहे. कदाचित प्रिया आणि साक्षीने हा प्लॅन मिळून केला असेल. तर आपल्याला ना काहीतरी ट्रिक केली पाहिजे सायली, आणि तिच्याकडनं काढून घेतलं पाहिजे की ती का लपली होती त्या रात्री. सायली म्हणते, अहो पण ती आता कशालाच खरं सांगेल आपल्याला. अर्जुन म्हणतो, खोटं बोलण्यात पण तिला रिस्क आहे मिसेस सायली, कारण आपण काय खोटं बोलतो हे सगळं लक्षात ठेवावं लागत असतं, खरं लक्षात ठेवावं नाही लागत. आणि मला नाही वाटत प्रियाने सगळं लक्षात ठेवलं असेल. आपण तिला पुन्हा विचारलं ना तर ती काही ना काही चुकीचं स्टेटमेंट 100% देणार. आता ही सायली म्हणते, म्हणजे तुम्ही तिला पुन्हा विचारायला जाणार का, उद्या विचारणार का. अर्जुन म्हणतो, हो. मग सायली म्हणते, नको नको उद्या नका विचारू. अर्जुन म्हणतो, का बरं, उद्या काय आहे. सायली म्हणते, अहो असं काय करता, उद्या गुढीपाडवा आहे ना. हे बघा हो, उद्या तुम्ही तिला प्रश्न विचारले ना तर ती विनाकारण घरामध्ये चिडचिड करेल, आणि विनाकारण घरच्यांच्या आनंदावरती विरजन पडेल ना. अर्जुन म्हणतो, असं काय करताय, आत्ता तर वकिलाची बायको होतात ना तुम्ही, आता सुभेदारांची सून झालात का. सायली म्हणते, तसं नाही आहो, पण उगी सणासुदीच्या दिवशी घरच्यांच्या आनंदावर विरजन कशाला, म्हणून म्हणते की नंतर विचारा, परवा विचारा तिला हवं तर. मग अर्जुन म्हणतो, मी ना खूप लक्की आहे मिसेस सायली, तुम्ही माझी बायको आहात. तुम्ही एका बाजूला केसचा विचार करताय आणि दुसऱ्या बाजूला घरच्यांची मनं सांभाळताय, हे तुम्हाला जमू शकतं नाही का. त्यावर सायली म्हणते, नाही नाही असं काही नाहीये, कितीतरी बायका घरं सांभाळून नोकरी करतात, मी काही त्यांच्यापेक्षा वेगळं करत नाहीये. अर्जुन म्हणतो, तुम्ही तर स्पेशल आहातच, कारण तुम्ही अर्जुनची सायली आहात. आता अर्जुनने असं बोलल्यावर सायली गोड लाजते. आता पुढच्या सीन मध्ये बघा प्रिया कशी अर्जुन आणि सायलीच्या खोलीत गेली आहे. आता सगळ्यात आधी त्यांचं डिस्कशन चालू असतं. कल्पनाताई म्हणतात, अहो पूर्ण उद्या गुढीपाडवा आहे, मला वाटतं तन्वी आणि अश्विनचं नवीन नवीन लग्न झालंय, तर तन्वीसाठी एखादा दागिना घेऊयात का पाडव्याच्या मुहूर्तावर. आता ही प्रिया मनात विचार करते, घे बाई घे, तुझ्या त्या माठाशी लग्न करायचा काहीतरी उपयोग होऊ दे मला. पूर्णाजी म्हणतात, अगं हिची हौस असेल हिऱ्याचा दागिना घ्यायची तर घेऊयात एखादा दागिना, पण बाई मला काय वाटतं कल्पना, अगं पाडव्याला सोनं केलेलंच बरं. प्रिया पुन्हा मनात विचार करते, चालते सोनं पण चालतंय, पण घेताना 4-5 तोळे तरी घ्या.
प्रिया आता मनात विचार करताना या कल्पनाताई म्हणतात, तन्वी अगं तुला कुठला दागिना आवडेल घ्यायला? नाटकं कशी करते पहा ना. आई अहो मला दागिन्यांची हौस नाहीये हो, कशाला उगाचच खर्च तो. लगेच पूर्णाजी म्हणतात, वागवा खर्च काय खर्च, माझ्या नाचसुनेसाठी एवढं तर मी करायलाच हवं ना. प्रिया मनात विचार करते, तुझी दुसरी नाचसून घरात नाहीये म्हातारे, तवर खोलीत जाते मी त्या नाचसुनेच्या. या दोघांचं काय चाललं ना ते शोधायलाच हवं. फेक कॉल करते एखादा आणि इथून कल्टी मारते, म्हणजे ही म्हातारी तरी कटेल. आता प्रिया पूर्णाजीला कटवण्यासाठी मुद्दाम तिथून उठून जाते आणि म्हणते, आलेच हा, मला फोन आलाय कोणाचा तरी, असं म्हणून ती बाहेर जाते. आता पूर्णाजी आणि कल्पनाताई दोघीच असतात तिथे. मग पूर्णाजी बसून बसून कंटाळलेल्या असतात. कल्पनाताईंना म्हणतात, बाई बरं झालं पोरगी लवकर घरी आली, काळजी मिटली ग माझी. प्रिया अशी बघत असते बरं का, गेली की नाही म्हातारी, गेली की नाही म्हातारी. आता पूर्णाजी म्हणतात, कल्पना अगं मी जरा आज जाऊन पडते ग, पाय दुखायला लागलेत बघ. कल्पनाताई म्हणतात, बरेच चला मी सोडते तुम्हाला. पूर्णाजी आता उठत असताना त्यांचे पाय बिचाऱ्यांचे आकडले तो. आता त्या उठताना म्हणतात, बाई बाई गेले ग आज माझे पाय. मग कल्पनाताई त्यांचा हात धरून त्यांना आत नेतात. आता प्रिया या संधीचा फायदा घेते आणि बरोबर अर्जुन सायलीच्या खोलीमध्ये जाऊन घुसते. आणि प्रेक्षकांनो तुम्हाला आधीचीच हिंट आधी देते, तर या प्रियाला त्या प्रीतीज बुटीकचं कार्ड सापडलंय, पण आधी तर तिने इग्नोर केलं, पण ती चॅप्टर असल्यामुळे तिच्या नंतर ते लक्षात आलं आणि ते मैपतपर्यंत पोहोचलं सुद्धा, पण मैपतने ते कन्सिडर नाही केलंय. आता प्रिया शोधाशोध करते तेव्हा तिला प्रीतीज बुटीकचं ते रिसिप्ट सापडतं आणि सायलीचा स्कार्फ पण दिसतो, पण तेव्हा ती इग्नोर करते आणि ठेवून देते पुन्हा ते कपाटात. आता ते कोलाज बघायला लागते ते, आणि तिला बघायचं असतं की काय आहे या कोलाच्या मागे काही आहे का. आता ती ते बघणार तेवढ्यात तिच्या खांद्यावर हात पडलाय. हा हात कोणाचा आहे, तर काल मी तुम्हाला अंदाज सांगितला होता की मे बी कल्पनाताई हिच्या खांद्यावर हात टाकतील. माझा अंदाज अगदी बरोबर निघाला, मी अंगठ्या पाहिल्या होत्या ना त्यांच्या. तन्वी घाबरते त्यांना बघून. कल्पनाताई म्हणतात, तन्वी अगं तू कशाला आली आहेस बाळावरती, अर्जुन सायलीला आवडत नाही ना त्यांच्या बेडरूम मध्ये आलेलं, मग तू इथे काय करतेस. प्रियाने दिलेलं एकदम सिली कारण कल्पनाताईंना पटलंय बरं का. थोडासा पॉज घेते ती आणि म्हणते, आई अगं मी तुझ्याच खोलीत येत होते, पण तेवढ्यातून ना मला आवाज आला ग या खोलीत. काळजीपोटी आत आले ग आणि बघितलं तर काय खिडक्या उघड्याच होत्या आणि ते एक कबूतर होतं इथे खिडकीवर फडफडत बसलं होतं ते. मला वाटलं आत आलं तर घाण करेल ना सगळीकडे, म्हणून ही खिडकी बंद करायला आले आणि ती ते जाकत होती ती खिडकी बंद करताना. आता या कल्पनाताई तर काय बोलू, काय शब्द वापरायचा तुम्हीच सांगा. आता त्या कल्पनाताई म्हणतात, तन्वी अगं अर्जुन सायली किती अपमान करतात तुझा, तरी तू त्यांचाच विचार करतेस. लगेच प्रिया म्हणते, अहो आई घरातल्या माणसांचा विचार तर करायला हवाच ना कोणीतरी, आणि दाराला कुलपा लावायची आणि खिडक्या उघड्या सोडायच्या. याला चालतं का असं? नाही म्हणजे असं करून कसं चालेल. मी दुष्टही नाहीये आणि बेजबाबदार पण नाहीये. आता असं बोलल्यावर लगेच कल्पनाताई म्हणतात, तन्वी तू गुणी मुलगी आहेस ग, मला माहिती आहे. चल बाई ते यायच्या आत खाली चल, उगाच ते बोलतील तुला, उगीच तमाशा व्हायचा. कल्पनाताईंना कुठल्या अँगलनी गोड वाटते प्रेक्षकांना, आणि हिने दिलेलं कारण पटलं तरी का. आता तेवढ्यात अर्जुन सायली येतात आणि या प्रियाची आणि त्यांची नजरेला नजर मिळते. प्रिया घाबरते आणि विचार करते, यांना काही पुरावा मिळाला असेल का, हे कुठून येत असतील. सायलीला तेव्हा शंका आली आहे बरं का प्रेक्षकांनो, की ही वरून कस काय खाली येऊ लागली म्हणून. खरं तर यावेळी कल्पनाताईंना कळायला पाहिजे होतं की अर्जुन सायलीने त्यांच्या बेडरूमला कुलूप लावली, ती काही चूक केली नव्हती, पण असो अकंठ बुडालेल्या आहेत त्या त्यांच्या दुसऱ्या सुनेच्या प्रेमामध्ये, त्यामुळे हे चालतंय की. आता त्या तिथून निघून जातात बरं का दोघी, या दोघांना क्रॉस होऊन आता ते रूम मध्ये जातात अर्जुन सायली. तेव्हा या सायलीचं डोकं भणकतं. ती म्हणते, प्रिया वर काय करत होती आईंसोबत. अर्जुन म्हणतो, जाऊ द्या ना, इग्नोर करा तिला, आता ती तुमच्या समोर वारंवार येणारच आहे एका घरात राहताय म्हटल्यावर. आता सायली म्हणते, पण ती मुळात वर येतेच कशाला, तिची खोली तर खाली आहे ना, मग वर कशाला आली असेल ती. अर्जुन म्हणतो, आली असेल ती इथे मम्माच्या रूम मध्ये तुमच्याबद्दल गॉसिप करायला. सायली म्हणते, मुळात आई यावेळेला खोलीत नसतातच, काहीतरी गडबड आहे हा. अर्जुन म्हणतो, ती प्रियाच पूर्ण गडबड आहे, जाऊ द्या ना, कशाला एवढा विचार करताय, द्या सोडून. आता सायली तिची पर्स कपाटात ठेवायला जाते तेव्हा तिला त्या प्रीतीज बुटीकचं ते रिसिप्ट खाली पडलेलं दिसतं आणि तो जो स्कार्फ अर्जुनने तिच्यासाठी घेतलाय ना तोही असा अस्ताव्यस्त पडलेला दिसतो. आता सायली विचार करते, अहो
तुम्ही या रुमाला हात लावला होता का? या स्कार्फच्या बॅगेला तुम्ही हात लावला होता का? अर्जुन म्हणतो नाही नाही बाबा, मी तर काही हात लावला नाही. सायली म्हणते मग ही वेडी वाकडी कोणी ठेवली? मी तर व्यवस्थित ठेवली होती. म्हणजे प्रिया आपल्या खोलीत आली होती, म्हणजे तिने कपाटही उघडलं होतं आणि ही बॅगही उघडली होती. आपला आवाज ऐकून तिने हे सगळं असं लपवलं अस्ताव्यस्त आणि खोलीच्या बाहेर जाऊन आईला भेटली. मग आता अर्जुन म्हणतो अच्छा, म्हणजे प्रिया आपल्या रूम मध्ये येऊन काहीतरी शोधायचा प्रयत्न करते. तर तुम्ही सांगताय तसं झालंच असेल असं नाही सांगता येणार, पण आपण आपल्या रूमला कुलूप लावलं होतं हे कोणाला कळलं नाही, पण प्रियाला बरोबर कळलं. आता ही सायली म्हणते अहो पण या प्रीतीज बुटीकची बॅग बघून तिला संशय आला असेल का? आपण या बुटीकमध्ये चौकशी करतोय म्हणून. अर्जुन म्हणतो सांगता येणार नाही, पण आपल्याला अलर्ट राहायला हवंय. आपण आता एकही गोष्ट अशी साधेपणे करू शकत नाहीये. सायली आता आपल्याला रूमला पण कुलूप लावता येणार नाही, पण हे पुरावे आपल्याला लपून ठेवावेच लागतील या प्रियापासून. अर्जुन सायलीच्या डोक्याला नवीन ताप झालाय असं म्हणायला हरकत नाही प्रेक्षकांनो, पण यातूनही त्यांनी एक मार्ग काढलाय. आजचा एपिसोड इंटरेस्टिंग आहे हा. तर आता पुढे बघा, हा मैपत शोधतोय वकील, त्याला काही एकही वकील सापडेना. त्या पवार वकिलाची त्याने केली हकालपट्टी, त्यामुळे त्याला दुसरा वकील हवाय. आता तो बऱ्याच ठिकाणी फोन करतो पण त्याला कुठेच वकील मिळत नाही असं या सीन मध्ये दाखवलंय. मैपत नागराजला म्हणत असतो काय करायचं, पवारची तर एनओसी मिळाली पण पुढे कोणता वकील शोधायचा? नागराज म्हणतो बाबा मला काय माहिती, तो पवार तसा बरा होता, पण तू शोध ना तुझा वकील. तुझी पोरगी 3 महिन्यासाठी जेलमध्ये गेली आहे, पण कधी ती जन्मठेपेची शिक्षा भोगेल हे तुला पण कळणार नाही. मैपतला येतो आता नागराजचा राग, पण तरी सुद्धा तो एका वकिलाला फोन करतो आणि नागराजला म्हणतो आहे एक माझ्या ओळखीचा वकील, मी बोलतो त्याच्याशी असं म्हणून मैपतने फोन लावलाय त्या वकिलाला. तिकडनं एक वकील म्हणतो हा बोला सेठ, कस काय आज आपली आठवण काढली? त्यावर मैपत म्हणतो अरे बाबा वकिलाची आठवण काढली म्हणजे काय खोबरेल तेलाची बाटली मागायला फोन केला का मी तुला? अरे आमची एक केस द्यायची होती तुला. त्यावर तो वकील म्हणतो डिस्प्यूट मॅटर नाहीये ना साहेब कोणतं? नाही म्हणजे तसं काही असेल तर मला सांगू नका बाबा. मैपत म्हणतो नाही रे बाबा, माझ्या पोरीची केस द्यायची तुला, माझी पोरगी खोट्या खुनाच्या आरोपाखाली अडकलेली आहे. तो वकील म्हणतो अर्जुन सुभेदारची केस? त्यावर मैपत म्हणतो हा तीच केस, त्याच संदर्भात तुला भेटायचं होतं. तो वकील म्हणतो बाबा नाही, अहो तो अर्जुन सुभेदार लढतोय ना ती केस, अहो जी केस मी जिंकणारच नाही ती कशाला घेऊ? आणि तसंही कोर्टात बातम्या सुरू आहे की अर्जुन सुभेदार तू केस जिंकायच्या जवळपासच, अहो त्या सुभेदारच्या विरुद्ध कोणी उभा राहिला तर हरेलच हो तो, अहो मी नाही केस घेऊ शकणार. मैपत म्हणतो अरे घातली का रे शेपूट, आणि फोन ठेवून देतो आणि म्हणतो या लेच्या पेच्या लोकांवर कशाला वेळ घालवतोय मी कोणास ठाऊक. आता पुन्हा दुसऱ्या वकिलाला फोन केलाय. तो वकील म्हणतो कोण बोलतोय? त्यावर मैपत म्हणतो तुझा बाप बोलतोय. मैपत शिकरे ए माझी केस घेणार तू? हे पाय तू काही पैशाचं बोल नको, तुझी जी फी आहे ना त्याच्या 13 पट जास्ती फी देणार मी तुला. त्यावर तो वकील म्हणतो ती आश्रमाची केस? अरे बापरे बाप, मी त्या अर्जुन सुभेदारांच्या विरुद्ध उभं राहणारच नाही हो, शक्यच नाही त्यांच्या विरुद्ध जिंकणं. आता पुन्हा मैपत फोन कट करतो. आता नागराज म्हणतो काय रे मैपत, नकार घंटा ना, सगळीकडून नकार घंटाच येते ना तुला. तो पवार वकील विनाकारण हकललास तू त्याला, तो काही लेचापेचा वकील नव्हता, तो कुठे टिकला अर्जुन सुभेदार समोर? अरे कोणी टिकतच नाही रे मैपत त्या अर्जुन सुभेदारच्या समोर. मैपत म्हणतो टिकायचं सोडा नागराज शेठ, कोणी सापडलं तर पाहिजे त्याच्या समोर उभं राहायला. नाही सापडल, मला कोणीतरी हुकमी एका सापडालच नागराज शेठ असं म्हणून मैपत बरेच फोन लावतोय पण त्याला सगळीकडनं नकार घंटाच मिळते असं फक्त त्यांनी भासवलंय प्रेक्षकांनो. पुढे काही आपल्याला ऐकलं नाही, म्हणजे मैपत फोनवर बोलतोय पण त्याला सईकडून नाहीच म्हणतायत लोक. नागराज त्याला ऑब्झर्व करतोय आणि आता एका पॉइंटला मैपत वैतागून गेलाय, पण तेवढ्यात तिकडनं साक्षी मैपतला फोन लावायचा प्रयत्न करते. मैपत फोन उचलतो. मैपत म्हणतो हा बोल ग पोरी काय म्हणते? साक्षी म्हणते अण्णा काही अपडेट आहेत का? त्या पवार वकिलाकडनं काही ब्रेक थ्रू मिळालाय का आपल्याला? कधी बाहेर काढतोय तो मला? मैपत म्हणतो पोरी अगं तुला लवकरात लवकर काढणार मी जेलमधून बाहेर. मग साक्षी म्हणते अण्णा काहीतरी करा ना. अहो तुम्हाला काही करता काय येत नाहीये, इथे राहणं मुश्किल झालंय मला, राक्षसी बायका आहे तिथे. अण्णा करा काहीतरी करा हो. अहो 3 महिन्यांपैकी 1 महिना झाला सुद्धा तरी पण मी इथेच आहे अण्णा अजून. मैपत म्हणतो जरा भरोसा ठेव पोरी, अगं माझ्यावर भरोसा ठेव, प्रयत्न चालू आहेत माझे. साक्षी म्हणते अण्णा तुझ्यावर पण विश्वास राहिलेला नाहीये माझा. अण्णा तुमच्यासाठी जेलमध्ये राहणं सोपं असेल पण माझ्यासाठी हे सोपं नाहीये, मला माझं पूर्वीचं आयुष्य परत हवंय अण्णा, पूर्वीचं आयुष्य परत हवंय असं म्हणून साक्षी लागते रडायला आणि फोन कट करते. साक्षीला जेलमध्ये राहणं इम्पॉसिबल झालंय तरी पण ती राहतेय, म्हणजे मैपतवर उपकारच झाले आहेत. असो
आता मैपत ऐक ना साक्षी म्हणत असतो, पण तरी सुद्धा साक्षी फोन ठेवून देते. आता नागराज या मैपतच्या जखमेवर मीठ चोळतोय बसल्या बसल्या. मैपतला म्हणतोय, काय मैपत, अरे काय तुझ्या पोरीसाठी तुला काही करता येणार पाय, तुझ्या पोरीचा पण तुझ्यावर भरोसा राहिला नाही. एरवी लई मोठा आवाज करता येतो ना रे तुला मैपत, पण एक वकील उभा करता येत नाही का रे तुला साक्षीसाठी. त्यावर मैपत म्हणतो, करणार नागराज शेठ, मी वकील उभा करणार. असा तसा वकील नाही शोधणार मी, त्या अर्जुन सुभेदारच्या असा समोर उभा राहणारा असा वकील शोधणार का तो अर्जुन सुभेदार त्या वकिलाला पाहून थरथर थरथर कापणार, त्या अर्जुन सुभेदाराच्या चिंध्या करणार. हा मैपत शिखरे शोधणार, असा वकील शोधणार, नागराज शेठ शोधणार. आता मैपतने हे ठरवल्या त्यांनी लगेच रविराजांचा सीन दाखवलाय प्रेक्षकांनो. काय वाटतं तुम्हाला, रविराज साक्षीची केस लढवतील का? मला नाही वाटत. आणि असं दाखवलं ना त्यांनी, तर रविराज सारखा इमोशनल माणूस, आणि पुढे शब्द मला वापरायचा नाहीये, पण त्यांनी असं दाखवू नये ही कृपा करावी. कारण एकदा रविराज फसलेले आहेत मैपतची केस घेऊन, पुन्हा जर ते फसले तर ते काय ठरतील. तर असो, मैपतला आता कोणता वकील मिळतोय ते कळेलच काही दिवसात. पण प्रतिमा त्या आता नवऱ्याचा आबोला काढायला आल्यात. रविराज काही त्यांच्याशी बोले ना. आता या प्रतिमा आत्या म्हणतात, बोला ना हो माझ्याशी, किती दिवस अबोला ठेवणार आहे. पण रविराज काहीतरी वाचत बसलेत, ते भाव पण देत नाहीत प्रतिमा आत्याला. बोला ना हो. आता सुमन म्हणते, असं काय करता भाऊजी, अहो उद्या गुढीपाडवा आहे ना, अहो निदान सणासाठी म्हणजे तरी बोला ना, राग सोडा भाऊजी. प्रतिमा आत्या म्हणतात, उद्या गुढी उभारायची आपल्याला, नवीन साडी आणावी लागेल गुढीसाठी, तुम्ही नवीन साडी तरी आणाल ना. आता रविराज काका मनात विचार करताय, प्रतिमा दरवेळेला गुढीच्या निमित्ताने नवीन साडी हक्काने मागून घ्यायची, यावर्षीही तिला साडी आणावीशी वाटते, पण नको घेतली असती आनंदाने. पण आता असा मनात विचार करत असतात त्या, तेव्हा प्रतिमा त्या सहज म्हणतात, अगं सुमन, आपण कुठला भेद करूयात उद्या. आता ही सुमन आधीच भाबडी आहे, ती एकदम फ्लो मध्ये बोलून जाते. अहो त्यात काय विचार करायचा आहे बहिणी, उद्या घरी केलेला चक्का आणि त्याचं श्रीखंड, आपल्याकडे आणि सुभेदारांकडे हा ठरलेला बेत असतो ना गुढीपाडव्याला. आता लगेच रविराज संतापतात आणि म्हणतात, प्रत्येक वेळेला त्या सुभेदारांचं नाव घ्यायलाच पाहिजे का, आपल्या घरात काही वेगळा बेत नसू शकतो का. यावर प्रतिमा आत्या म्हणतात, अरे म्हणजे काय, आपण वेगळाच बेत करूयात, आपण ना पाकातल्या पुऱ्या करूयात. मग रविराज म्हणतात, तुम्हाला काय करायचं आहे ना ते करा, मुलीच्या लग्नाचा निर्णय घेताना मला विचारलं नाही, आणि आता स्वयंपाकघरातले निर्णय घेताना मला कशाला विचारताय, कशाला नाटकं करताय. असं म्हणून ते रविराज निघून जातात. पण म्हणतात जाता जाता, माझ्या मनाला या घरामध्ये किंमत राहिली आहे कुठे. बरोबर आहे, त्यांचं चिडणं अगदी बरोबर आहे प्रेक्षकांनो. एकदा तरी असा हिसका दाखवावा लागतो, म्हणजे पुढच्या वेळेला माणूस जरा अलर्ट होतं. पण आता मी तुम्हाला म्हटलं ना, प्रियाच्या लक्षात आलंय प्रीतीज बुटीकचं ते भानगड. आता प्रिया तिच्या मनाशीच बडबडत असते, एकटी निवांत बसली आहे बेडरूममध्ये आणि विचार करते, ही कल्पना पण ना विनाकारण टपकली तिथे. आणि कपाट उघडून काय बघितलं मी त्या सायलीच्या कपाटात, तर काय म्हणे शॉपिंग. त्या सायलीची लायकी आहे का 2000चा स्कार्फ वापरायची, तिला रस्त्यावरचेच कपडे शोभून दिसतात तसेही. आणि आता विचार करता करता तिला लक्षात येतं, अरे पण सायलीला तर शॉपिंग करायला अजिबात आवडत नाही, आणि केसचं टेन्शन असताना ती शॉपिंग करायला गेली असेल. प्रिया अतिशय स्मार्ट आहे, म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरपेक्षा प्रियाच एक स्मार्ट कॅरेक्टर आहे या मालिकेमध्ये. आता प्रियाला लिंक लागायला लागते की मी काय शोधलं तिथे, आणि तिला प्रीतीज बुटीकचे ती रिसिप्ट आठवते. आणि मग तिच्या लक्षात येतं, अरे हे नाव मी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटते, प्रीतीज बुटीक. आता प्रियाचे लगेच डोकं धावायला लागतं आणि तिला आठवतं की तिला साक्षीने सांगितलं होतं प्रीतीज बुटीक बद्दल. साक्षीचा आवाज तिच्या डोक्यात घुमताना ऐकवलाय की अगं ते प्रीतीज बुटीकचं कार्ड आहे ना, नशीब अर्जुन तिथे त्या बुटीक पर्यंत नाही पोहोचला आणि अण्णांनी ते सगळे पुरावे जेलमध्ये जाळून टाकले. आता ही एकदम जागी होते प्रिया आणि म्हणते, बाप रे, सायली त्या प्रीतीज बुटीक पर्यंत कशी काय गेली, गडबड आहे, मोठे काहीतरी गडबड आहे. प्रिया आता विचार करतच असते, तेवढ्यात तिला मैपतचा फोन आलाय. म्हणजे प्रिया मैपतला ती खबर सांगायला मोकळी, पण अजूनही प्रियाने मधुभाऊ तिथे हे मैपतला सांगितलेलं नाहीये, ही गोष्ट मला फार खटकते. तर असो, आता प्रिया मैपतचा कॉल रिसीव्ह करते. मैपत फोन उचलल्या ओरडतो तिच्यावर आणि म्हणतो, ए काय ग, काय करू लागली का तिकडे, काय झोपा काढते का काय तू तिथे, का तुझ्या नवीन नवऱ्याबरोबर गुलू 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 बोलते, काय करते काय तू तिकडे, हा माझा फोन उचलायला काय प्रॉब्लेम आहे का तुला. आता प्रिया म्हणते, घेतला ना आता तुमचा फोन. मैपत म्हणतो, हाव का, आता घेतला का, मग काही खबरबात काढली का नाही त्या सुभेदाराच्या घरातली, का फक्त हजर राहते तू तिथे. आणि तसं असेल तर एक काम कर,
थोड्याशा माझ्या बंदुकीच्या गोळ्या खाय, म्हणजे कायमचं तुझं पोट भरल. त्यावर प्रिया म्हणते, ओ मी काही इथे आराम करत नाही, मला हिंट मिळाली आहे. महिपत म्हणतो, हिंट ते काय असतंय? त्यावर प्रिया म्हणते, हे बघा, साक्षी नेहमीच्या दुकानातनं खरेदी करते ना, तिथे अर्जुन आणि सायली जाऊन पोहोचले. हे बघा, सायलीच्या कपाटात मला तिथला एक स्कार्फ घेतलेला दिसलाय आणि त्याचं बिल पण सापडलंय. हे तेच बुटीक आहे जिथे साक्षी नेहमी खरेदी करते आणि अर्जुनला ह्याच बुटीकचं कार्ड मागे सापडलं होतं. खुनाच्या रात्री पडलं नव्हतं का साक्षीच्या पर्समधून. आता नागराज म्हणतो, बापरे महिपत, तिथे चौकशीसाठी गेला का काय अर्जुन? मग आता महिपत म्हणतो, हो नागराज शेठ, हा एक योगायोग पण असू शकतो, पण आता हे महिपतने कन्सिडर केला नाही पुरावा, या गोष्टीचंही मला आश्चर्य वाटलंय. तर असो. त्यावरती आता महिपत प्रियाला म्हणतो, ते बिल सापडलं म्हणजे काय मोठा तीर नाही मारला तू, पुढे काय सापडलं ते सांग. प्रिया म्हणते, नाही आणखीन काही सापडलं नाहीये मला. आणि हा आठवलं, अजून एक. हे बघा, अर्जुन सायली आहे ना, आश्रमाच्या शेजार पाजाऱ्यांना भेटतायत, त्यांना नव्याने प्रश्न विचारतायत ते. आता महिपत म्हणतो, काय विचारलं मग त्यांनी, काय कळलं त्यांना? मग प्रिया म्हणते, ते नाही माहिती मला. महिपत संतापून म्हणतो, अर्धवट खबरा कशाला आणतो ग, पूर्ण खबर आणत जाय ना. मग प्रिया म्हणते, हो मी करते प्रयत्न, पण आता तेवढ्यात अश्विन आवाज देतो बरं का प्रियाला. बरं असं प्रिटेंड केलंय प्रेक्षकांनो जणू काही अश्विनने सगळं काही ऐकलंय. आता प्रिया घाबरते बरं का. अश्विन कसं सिरियस चेहऱ्याने तिच्या जवळ येतो बघा. प्रिया प्रचंड घाबरलेली असते. अश्विन लगेच म्हणतो, काय ग तन्वी, अगं अशी काय बघतेस आणि किती घाबरली आहेस तू? तुझा नवरा एवढा भयंकर दिसतो का की तुला एवढं घाबरायला झालंय? काही काय हे? त्यावरती प्रिया म्हणते, अरे तसं नाही रे, मी तुझाच विचार करत होते आणि नेमकं तू आलास. मग अश्विन म्हणतो, चल काही सांगतेस, अगं तू फोनवर बोलत होतीस मी आलो तेव्हा. प्रिया म्हणते, अरे नाही रे, माझ्या मैत्रिणीशी तुझ्या बाबतीतच बोलत होते ना, म्हणून म्हटलं. अश्विन म्हणतो, ओ असे काय, बरं ते जाऊ दे, मी बघ काय आणलंय तुझ्यासाठी. प्रिया खुश होते आणि म्हणते, माझ्यासाठी काय आणलंयस? मग अश्विन म्हणतो, डोळे बंद कर बघू. प्रिया म्हणते, सांग ना काय आणलंय? मग अश्विन म्हणतो, आत्ताच नाही, तू डोळे बंद कर बघू. आता त्याने सरप्राईज म्हणून तिला एक लाल रंगाची साडी आणली आहे. पण प्रेक्षकांनो, ही लाल रंगाची साडी हिने लग्नात घातलेली साडी असं नाही वाटत आहे का? म्हणजे एक मला जाणवलं म्हणून सांगते बरं का. आता अश्विन तिच्या खांद्यावरती साडी टाकतो आणि तिला आरशासमोर नेतो आणि म्हणतो, बघ बघ बघ, डोळे उघडायचे नाही तन्वी अजून, आता डोळे उघड. आता ती बघते प्रिया स्वतःला आरशात आणि म्हणते, किती सुंदर आहे ही साडी. मग अश्विन म्हणतो, अगं आपल्या लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे ना उद्या, त्यासाठी तुला हे खास गिफ्ट. आवडली का साडी? प्रिया म्हणते, हो खूप छान. मी कशी दिसते अश्विन? अश्विन म्हणतो, खूप सुंदर दिसते आणि या साडीचा रंग तुझ्यावर आणखीन सुंदर दिसतोय. प्रिया म्हणते, काहीतरीच तुझं आपलं. अश्विन म्हणतो, उद्या नेस ही साडी. प्रिया म्हणते, हो नक्की नेसणार. अश्विन आता प्रियाला जवळ घेतो तेव्हाही मनात विचार करते, अरे बाबा, तू मला महिपतशी बोलताना ऐकलं नाही मिळवलं आणि तू अशा 100 साड्या सगळ्या घालून दाखवते तुला मी, तेवढं आपलं मी वाचले ना, बस झालं. काही आपले डायलॉग येतात कधी कधी. असो. आता इकडे सायली अर्जुनची चर्चा चालूच आहे. सायली अर्जुनला म्हणत असते, अहो मला सतत असं वाटतंय की साक्षी आणि प्रिया खुनाच्या आधीपासून एकमेकींसोबत मिळालेल्या असतील. आपल्याला ना याचा काहीतरी पुरावा मिळायला हवा होता. आश्रमातल्या लोकांकडनं आपल्याला पुरेशी माहिती नाही मिळाली हो. नाही म्हणजे आपल्याला जर ठोस पुरावा मिळालाच नाही या बाबतीत तर. आता सायलीला आलेलं असतं टेन्शन. अर्जुन म्हणतो, काय मिसेस सायली, किती टेन्शन घेता तुम्ही, उगाचच हार मानतायत. हे बघा, आपण फेल होणार नाही आहोत आणि आपल्याला काही ना काही ब्रेक नक्की मिळणार आहे. आता तरीसुद्धा सायली टेन्शनमध्ये असते म्हणून अर्जुन तिला एक हसवतो. तो म्हणतो, तुम्ही माझ्या बायकोला ओळखता का हो? त्यावर सायली म्हणते, काय तुमचं हे? मग अर्जुन म्हणतो, सायली नाव आहे तिचं. मग सायली हसते. मग अर्जुन म्हणतो, ती ना खूप गोड आहे बघा, खूप गोड मुलगी आहे. एवढं कुठे कौतुक करतो का नवरा तोंडावर? काय दाखवतात प्रेक्षकांना सगळं काल्पनिक. अर्जुन म्हणतो, कधी कधी माझी बायको माझ्यावर जास्ती टीचरगिरी करते, पण तिच्याकडनं बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. सायली म्हणते, हो का? एकदा भेटायला हवं तुमच्या सायली टीचरला. अर्जुन म्हणतो, नक्कीच भेटा. तुम्हाला माहिती आहे का, तिने मला शिकवलंय वाईटातून चांगल्या गोष्टी शिकता येतात, फक्त आपण ते शोधायला हवं. सायली म्हणते, हो का? मग तुम्ही तुमच्या बायकोच्या ह्या धड्याचा कसा उपयोग करून घेतला? अर्जुन म्हणतो, केलाय ना. ती तन्वी आहे ना, या घरामध्ये राहायला आली, ती लग्न करून आली, ती तन्वी या घरात आली, हे खूप वाईट झालेलं आहे. ती त्रास देण्यासाठीच आली आहे ना आपल्याला, पण यातून काहीतरी चांगला मार्ग निघू शकतो. म्हणजे तन्वी आधी वेगळ्या घरात राहत होती, ती कुठे जाते, कोणाला भेटते हे कोणाला कळत नव्हतं ना, आणि आता
आता ती इथे आहे आपल्या डोळ्यासमोर, त्यामुळे आता आपल्याला तिच्यावर लक्ष देणं सोपं गेलं ना. म्हणजे ती कुठे जाते, कोणाशी बोलते यावर आपण लक्ष देऊ शकतो आणि तिच्या ॲक्शनला रिॲक्शन आहे की नाही हेही आपल्याला शोधता येईल. मग सायली म्हणते, वा वा, सायली टीचरचा हा विद्यार्थी तर खूपच हुशार निघाला. अर्जुन विचारतो सायलीला, मग पास झाला की नाही तुमचा विद्यार्थी, 100 मार्क मिळाले की नाही. सायली म्हणते, हो अगदी मिळाले, 100 पैकी 100 मार्क. मग अर्जुन गाल पुढे करत म्हणतो, मग माझं बक्षीस. आणि सायली हसते. आणि प्रेक्षकांनो, यांनी बोलता बोलता हिंट दिली, कळलं का तुम्हाला. आता अर्जुन आणि सायली या प्रियावरती लक्ष ठेवणार आहेत, त्यामुळे वाईटातून हे असंच चांगलं झालंय त्यांच्यासाठी. आता गुढीपाडव्याचा दिवस उजाडलाय आणि सायलीबाईने सगळी तयारी केली आहे जी आपल्याला उद्या करायची आहे, तिची ऑलरेडी झाली आहे. सायलीने रांगोळ्या काढल्यात, फुलं बिलं आणल्यात, सगळं त्या गुढीसाठी पाट मांडलाय. आणि कल्पनाताई लांबून ती तयारी बघतात आणि तोंड कसं तरी करतात, जसं काही त्यांना ॲसिडिटी झाली आहे असं मला भासलं बरं का. आता तुम्हाला काय वाटलं ते तुम्ही मला बघून सांगा. आता सायलीने तयारी केलेली त्यांना सहन झालेली नसावी कदाचित, किंवा त्यांना वाटत असेल की तन्वीने ही सगळी तयारी करायला हवी होती. त्या ती तयारी बऱ्याच वेळ बघतात आणि असं कसं तरी तोंड करतात आणि तिथून निघून जातात. पण सायली मात्र तिच्या तयारीमध्ये दंग आहे असं त्यांनी दाखवलंय. तर बघा, हा एपिसोड त्यांनी या तयारीवर इथे संपवला. आता पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन आणि सायली चर्चा करत असतात प्रियाबद्दल. अर्जुन विचारत असतो, तुम्हाला तन्वीचे कोणी मित्र वगैरे माहिती आहेत का, ज्यांच्याकडनं आपल्याला तिच्याबद्दल काही आणखीन माहिती मिळू शकते, ती कोणाला भेटते, काय करते, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे साक्षी आणि प्रिया खुनाच्या आधीपासून मैत्रिणी आहेत हा अंदाज लागेल ना. आपण एखाद्या मित्रमैत्रिणीला तिच्या भेटलो तर आपल्याला कळेल ना. मग सायली म्हणते, प्रियाचा असा ग्रुप नव्हता आणि ती तिच्या मित्रमैत्रिणींचे नावं सांगत नव्हती. हां, पण ती जिथे भेटायची ना तिच्या मित्रमैत्रिणींना, ती जागा मला माहिती आहे, SK रोड, ती जुनी कॉफी, त्याच कॉफी शॉपमध्ये ती साक्षीला भेटत असेल तर आपण चौकशी करूयात. आता इथे त्यांनी संपवलं. तर प्रेक्षकांनो, असा होता आजचा भाग. उद्या गुढीपाडवा आहे, तुमची तयारी झाली की नाही, आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि प्रेक्षकांनो, काल ना माझे डोळे आले होते त्यामुळे मला कमेंट्सला रिप्लाय नाही करता आला. मोबाईलची स्क्रीन पाहिली ना की जास्ती आणखीन डोळे जडजड पडत होते, पण मी गेले दवाखान्यात, ड्रॉपही आणला, त्यामुळे आज छान वाटते. चष्मा घालूनच रिव्ह्यू देते म्हणून मला काल कमेंट्सला रिप्लाय नाही करता आला, सॉरी प्रेक्षकांनो. पण आज नक्की करायचा प्रयत्न करेल. तर आजचा भाग कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि उशिरा येतात भाग, त्यामुळे माझ्या हातात काही नाही, आला की तुम्हाला लगेच पोहोचवते हे तितकंच खरं आहे. तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या जमलंच तर आपण लाईव्ह भेटूयात. अर्थात माझं सिल्वर बटन जर आज आलं तर तसं मी तुम्हाला उद्या सकाळच्या रिव्ह्यूमध्ये कळवते ना. आणि उद्याचा रिव्ह्यू केव्हा येईल याचा काही भरोसा नाहीये, त्यामुळे वाट बघा. आणि उद्याचा घरोघरी मी देणार नाहीये, आजचा देणार आहे. तर हा भाग कसा वाटला कळवा मला. तर भेटूयात उद्या, तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.